3 तारखेला संध्याकाळच्या सुमारास एक विषाणू वायूचा टँकर पलटी होऊन अपघात झाला होता। त्या अपघातामुळे या महामार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। यामध्ये साधारण प्रवासी, मालवाहतूक करणारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय। अशातच भाजीपाला घेऊन जाणारी वाहने देखील या वाहतूक कोंडीत सापडल्याने याचा फटका व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसलाय। बाजारात नेहमी होणाऱ्या गाड्यांच्या आवकपेक्षा वाहनांची आवक झाली असल्याची माहिती घाऊक भाजीपाला महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजने यांनी सांगितली आहे। तर काय सांगाल की आजच्या भाज्यांचे बाजारभाव काय, किती गाड्यांची आवक झाली आणि कोणकोणत्या भाज्यांचे रेट काय काय आहे? आज जवळजवळ 400 गाड्यांची आवक आहे। भेंडी आहे 46-48, फरसबी आहे 160 ते 180, वावर 120 ते 140, गाजर 120 ते 140, गवार 600 ते 800, घेवडा 16 ते 160 ते 200, कारली 36 ते 40, वाटाणा 20 ते 24, वांगी 180 ते 24, मिरची 600 ते 800, असे बाजार मध्यम स्वरूपाचे आहेत। फक्त गवार वगैरे या वेगवेगळ्या भाज्या आहेत। वाटाणा सुद्धा म्हणजे आटोक्यात आलेले, सामान्य माणसाला परवडेल अशा रेटमध्ये आलेले आहेत। काल जो अपघात झालेला एक्सप्रेस हायवेवरती त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। 36 तासानंतर आत्ताची कुठे तो हायवे मोकळा झालेला आहे, त्याचा कुठेतरी बाजारावरती आवकवरती किंवा आवक उशिरा झाल्यामुळे बाजारभावावरती काय परिणाम झाला? आवक उशिरा जो वाहतूक कोंडी झाली त्याच्यामुळं काय होतं, ज्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या लेट आल्या, जवळजवळ 11 वाजता आल्या। त्यामुळं साहजिकच त्याच्यामध्ये नुकसान हे व्यापाऱ्यांचं झालेलं आहे। कारण ह्या मार्केटमध्ये 99% माल आता व्यापारी खरेदी करून माल बोलवत आहेत। 10% माल तो शेतकऱ्यांचा येतो। शेतकऱ्यांचं नुकसान झालं, व्यापाऱ्यांचं झालं, आणि ज्या ग्राहकांना जो चांगल्या प्रतीचा माल पहाटे हवा असतो, मार्केट गेटला उघडतो, तर त्यांना तो काही माल मिळाला नाही, आणि एकंदरच ते भाजीपाल्याचं मालाचं नुकसान तर झालेलंच आहे।